श्रोते हो नमस्कार. एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्लॉट्सचे पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात तुमचं स्वागत. एक्सलन्स शेल्टर्सच्या रेश्मा हाजीते मॅडम आहेत माझ्यासोबत प्लॉट संदर्भातल्या आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला. नमस्कार मॅडम. नमस्कार. आजचा प्रश्न आपल्याला एका IT कंपनीच्या ओनरनी विचारला आहे. माझी स्वतःची IT कंपनी आहे आणि सरप्लस अमाऊंट जी आहे ती मला सेटल डाऊन करायची आहे, तर ती मला इन्व्हेस्ट करायची आहे. अशा वेळेला मी लँड इन्व्हेस्टमेंट करू शकतो का? या बाबतीतलेच अजून 2-3 प्रश्न आहेत. आपण ह्या प्रश्नांनी सुरुवात करूया. पहिली गोष्ट तर जेव्हा इन्व्हेस्टमेंटचा कुठलीही IT कंपनी सरप्लस म्हणून विचार करते तर त्यांचे सर्टन ऑब्जेक्टिव्ह असतात की 4 वर्ष किंवा 5 वर्ष एवढा मला लॉकिंग पिरियड पाहिजे. तर याच्यामध्ये IT कंपनी लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकते. प्रत्येक कंपनीचं एक MOA असतं, मेमोरँडम ऑफ असोसिएशन. त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्च्युली कुठल्या कुठल्या विविध पद्धतीच्या बिझनेसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकता हे त्यात मेन्शन केलेलं असतं. ओके. त्यामुळे बाय डिफॉल्ट कुठलीही कंपनी जसं ऑफिस स्पेस घेऊ शकते तशा पद्धतीनं कुठलीही कंपनी रेसिडेन्शियल NA प्लॉट हा विकत घेऊ शकते. सो बेसिकली इन्व्हेस्टमेंट ही त्यांच्या असेटमध्ये जाते. तुम्ही ऍग्रिकल्चर किंवा फार्म NA अशा टाईपच्या जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायच्या असतील तर त्या तुमच्या कंपनी फॉर्मेशनच्या स्कोपमध्ये तुम्हाला आधी इन्क्लूड करावं लागतं. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही रेसिडेन्शियल NA प्लॉट जसं तुम्ही ऑफिस घेऊ शकता तसं घेऊ शकता. सो लँड इन्व्हेस्टमेंट ही लिगल आहे IT कंपनीसाठी. अच्छा. त्यातलाच त्यांचा आणखीन एक प्रश्न आहे. मग अशी इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल माझ्या कंपनीला तर कुठल्या कुठल्या गोष्टी मी बघायला हव्या? लँड इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर पहिली गोष्ट तर तुम्ही सेफर साईडला एक रेसिडेन्शियल NA प्लॉट ही गोष्ट बघा. कारण जनरली त्याचा उपयोग हा 3-4 पद्धतीनं होतो. एक तर रेसिडेन्शियल NA प्लॉट घेण्यासाठी तुम्हाला लोन मिळतं. दुसरी गोष्ट, उद्या तुम्ही घेतल्यानंतर त्या प्लॉटच्या अगेन्स्ट तुम्ही मॉर्गेज करू शकता. जसं तुम्ही सोनं गहाण ठेवून त्याच्या अगेन्स्ट पैसे उचलू शकता, तसं तुम्ही हा प्लॉट गहाण ठेवून तुम्हाला जर कंपनीला वेळ पडली तर तो पैसा तुम्ही लिक्विड म्हणून वापरू शकता. तिसरी गोष्ट, त्याच्यावर तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता गेस्ट हाऊस सारखं. तुम्हाला जर एम्प्लॉईज साठी काही आउटबाउंड ट्रेनिंग्स वगैरे घ्यायचे असतील तर तो व्हेन्यू उपयोगी पडू शकतो. किंवा त्या ठिकाणी तुम्ही एखादं घर बांधलं, गेस्ट हाऊस बांधलं तर तुम्ही ते रेंटलवर पण देऊ शकता. सो बेसिकली तुमची मार्केटमध्ये एक इक्विटी तयार होते ती लँड घेऊन. लँड घेतलं ती एक असेट झाली, त्याच्यावर बांधलं ही सेकंड असेट झाली, त्याला रेंटलवर दिलं ही थर्ड असेट झाली. ओके. त्यामुळे या जेवढ्या गोष्टी आहेत लँड, कन्स्ट्रक्शन आणि रेंटल ह्या सगळ्या असेटमध्ये येतात. किंवा तुम्ही एखादं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट टाईप तिथं काही ठेवलं, तुमच्या कंपनीचंच जे तुमच्या एम्प्लॉईज साठी तुम्हाला तिथं ठेवायचं आहे ते तुमची स्वतःची एक प्लेस झाली. ऍट द सेम टाइम तुम्ही जर आता स्वतः रेंटलवर तुमचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वगैरे चालवत असाल तर त्याच्याऐवजी हे तुम्हाला स्वतःची जागा झाली. आणि त्याचा पूर्ण उपयोग हा झाला की तुमच्या कंपनीची पूर्ण नेटवर्थ वाढली. कारण जेवढा लँडचा पैसा प्लस तुमचं व्हॅल्युएशन जे प्लॉटचं झालं ते, त्याच्यानंतर त्या जागेचं व्हॅल्युएशन, त्याच्यावरच्या कन्स्ट्रक्शनचं व्हॅल्युएशन आणि रेंटल हे सगळं एकत्र येऊन तुमच्या कंपनीची नेटवर्थ वाढते. आणि इथं बेसिक इन्व्हेस्टमेंट कमी अमाऊंट पासूनही सुरू होते. त्यामुळे इट इज व्हेरी इझी. तुमच्याकडे लिक्विड अमाऊंट एक 15 लाख 20 लाख एवढी जरी असेल तरी तेवढ्यानी तुम्ही सुरू करू शकता आणि हळूहळू वाढवू शकता त्याच्यावर. बरोबर. म्हणजे सर्टन अमाऊंट पेक्षा जास्त हवंय असंही नाहीये इथे. बरोबर. रेसिडेन्शियल घ्यायचं झालं किंवा कमर्शियल घ्यायचं झालं तर तुम्हाला माइट बी तुमच्या कंपनी पॉईंट ऑफ व्ह्यूनी एक 80 लाख अँड अबाव इन्व्हेस्टमेंट करावी लागते. इथं तुमच्याकडे आता सरप्लस समजा एक 20 लाख आली, तेवढी तुम्ही पार्क केली, नंतर पुढच्या महिन्यात 20 आली ती नंतर पार्क करू शकता. ओके. प्लस तुम्ही इथं लोनवर घेऊ शकता. त्याच्यामुळे तो तुम्हाला एक ऑप्शन मिळतो तेवढ्या वेळेपुरता. त्यांचा पुढचा प्रश्न असा आहे की मग एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शनच्या दृष्टीनं लँड इन्व्हेस्टमेंट कशी फायद्याची ठरू शकेल? मेनली सिनियर मॅनेजमेंटचे जे एम्प्लॉईज असतात त्यांना इन्सेंटिव्ह म्हणून बऱ्याचदा कॅश दिली जाते किंवा सर्टन अमाऊंट दिली जाते, 2 लाख 3 लाख वर्षातून एकदा ॲज अ बोनस म्हणून. तर हीच बोनसची अमाऊंट कंपनी त्यांच्या एखाद्या प्लॉटचं डाऊन पेमेंट म्हणून ठेवू शकते. आणि उरलेली अमाऊंट जी आहे ती एम्प्लॉई स्वतःच्या कंट्रीब्युशन मधून किंवा सॅलरी थ्रू कंपनी डिडक्ट करू शकते. आणि मीन टाइम लँड हा कंपनीच्या नावावर आहे. त्यामुळे त्यांचे जसजसे हप्ते पूर्ण होतील तसतसं पूर्ण झाल्यानंतर 1-1.5 वर्षांमध्ये तो प्लॉट हा इंडिव्हिज्युअल एम्प्लॉईच्या नावाने कन्वर्ट होऊ शकतो. तर त्या केसमध्ये असं आहे की रेसिडेन्शियल NA प्लॉट घेतला तर तो एक बेनिफिट डायरेक्टली एम्प्लॉईला पण मिळतो. आणि जागा घेण्याचं प्रत्येकाचं जे स्वप्न असतं ते पण पूर्ण झाल्यासारखं त्या एम्प्लॉईला पण वाटतं की माझ्या कंपनीनं मला सपोर्ट केला जागा घेण्यासाठी. म्हणजे एकंदरीतच कंपनीचा फायदा आणि प्लस एम्प्लॉईचं सॅटिस्फॅक्शन अशा दोन्ही गोष्टी यातूनही साध्य होऊ शकतात. बरोबर. याच पॉइंटवर आजच्या डिस्कशन मध्ये इथंच थांबूयात श्रोते हो. प्लॉट्सच्या खरेदी विक्री संदर्भातील व्यवहारांसाठी संपर्क करा 830 88 165 87 83088 16587. एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्लॉट्सचे पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात रेश्मा हाजीते मॅडम यांच्यासोबत पुन्हा भेटायचंच आहे पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. प्लॉट्सच्या खरेदी विक्री संदर्भातील व्यवहारांसाठी संपर्क करा 830 88 165 87 83088 16587.